Okay, good. Following table shows number of students in each row when they are made to drill. कोण सांगेल? DRILL ड्रिल म्हणजे काय? ड्रिल माझा आवाज येतोय का तुम्हाला? हॅलो, ड्रिल म्हणजे काय विचारलंय मी तुम्हाला? कवायतीला काय म्हणतात रे इंग्रजीत? कवायत. ड्रिल बघा, कवायतीसाठी काही आडव्या ओळी आणि काही उभ्या ओळी दर्शवणारा तुम्हाला या ठिकाणी टेबल दिलेला आहे. बघा, नंबर ऑफ स्टुडंट्स इन अ रो, ओळीमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या, आणि खाली नंबर ऑफ रोज म्हणजे अशा ओळींची संख्या. आता एका ओळीत जर 40 विद्यार्थी असतील आणि अशा 40 ओळी आहेत, म्हणजे 40 एका ओळीतील विद्यार्थ्यांची संख्या, आणि खाली 6, त्यानंतर एका ओळीतील विद्यार्थ्यांची संख्या 10 आणि ओळींची संख्या 24. मग खाली काय लिहिले बघा, पुढं विद्यार्थी असतील आणि 10 अशा ओळी असतील. एका ओळीतील विद्यार्थी संख्या 12, ओळींची संख्या 20. एका ओळीतील विद्यार्थ्यांची संख्या 8, ओळींची संख्या 30. आता या ठिकाणी नंबर, एका ओळीत असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याला समजा वाय अक्षर वापरलं तर एक्स आणि वाय चा भागाकार स्थिर नसून गुणाकार स्थिर आहे. आपण करून बघूया. एक्स गुणिले वाय म्हणजे एक्स ची किंमत 40 आहे, वाय ची किंमत 6 आहे. गुणाकार किती येणार सांगा दोघांचा? 240. बरोबर. हे इथलं काढलं, आता इथलं काढूया. वरची आहे ती एक्स ची किंमत आहे आणि खालची आहे ती वाय ची किंमत. एक्स ची 10, वाय ची 24. गुणाकार किती येणार? 240. 24 गुणिले 10 किती सांगा? 240. 12 गुणिले 20 अरे 12 गुणिले 20 किती? 12 गुणिले 240 आणि शेवटी 8 गुणिले 30 करा. 8 त्रिक 24 आणि त्याच्यावर 0. 240. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जी सारणी दिलेली आहे त्या सारणीमध्ये
एक्स आणि वाय या दोघांचा जर गुणाकार आपण केला तर तो गुणाकार कॉन्स्टंट आहे. गुणाकार काय आहे? कॉन्स्टंट. कॉन्स्टंट म्हणजे काय रे? स्थिर. आणि कॉन्स्टंट संख्या कोणती? 240. 240 हा गुणाकार स्थिर आहे. मग आता बघा हेच कसं लिहायचं? एक्स गुणिले वाय बरोबर कॉन्स्टंट. आणि कॉन्स्टंटला आपण कोणता अक्षर वापरतो? के. आणि मग एक्स गुणिले वाय बरोबर के असेल तर कोणतं चलन असतं? इनव्हर्स व्हेरिएशन. आता चलनाचं चिन्ह तसंच, फक्त पुढं वाय लिहायचं नाही तर 1/y लिहायचं. बघा, एक्स इनव्हर्सली व्हेरीज हॅज वाय असं त्याचं वाचन करायचं. एक्स आणि वाय यांच्यामध्ये व्यस्त चलन आहे, इनव्हर्स व्हेरिएशन आहे. आणि इनव्हर्स व्हेरिएशन मध्ये गुणाकार स्थिर असतो. काल आपण डायरेक्ट व्हेरिएशन पाहिलं होतं. डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये भागाकार स्थिर असतो आणि इनव्हर्स व्हेरिएशन मध्ये गुणाकार स्थिर असतो. आता इथं तुमच्या लक्षात आलं असेल बघा. आता मी पुन्हा लिहितो बघा. एक्स आणि वाय. एक्स ची किंमत 40 आहे, पुन्हा 24, त्यानंतर 12 लिहितो, त्यानंतर 10 आणि त्यानंतर 8. आता एक्स ची किंमत 40 असताना वाय ची किंमत 6 आहे बघा. एक्स ची किंमत 24 असताना वाय ची किंमत 10 आहे. एक्स ची किंमत 12 असताना वाय ची किंमत 20 आहे. एक्स ची किंमत 10 असताना वाय ची किंमत 24 आणि एक्स ची किंमत 8 असताना वाय ची किंमत 30. आता थोडं निरीक्षण करा एक्स आणि वाय च्या किमतीचं. काय तुम्हाला जाणवतंय रे? 40 पेक्षा 24 लहान आहे, त्यापेक्षा 12 लहान. म्हणजे एक्स ची किंमत लहान होत चाललेली आहे आणि याच्या उलट वाय ची किंमत काय होत चाललेली आहे? वाढत चाललेली आहे. कालच्या डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये एक्स ची किंमत वाढली की वाय ची किंमत सुद्धा वाढत होती बघा. मात्र इथं तसं नाही. एक्स ची किंमत वाढली की वाय ची किंमत कमी, एक्स ची किंमत कमी झाली की वाय ची किंमत वाढ. म्हणजे एका राशीची किंमत वाढली आणि दुसऱ्या राशीची जर किंमत कमी होत असेल तर त्या उदाहरणामध्ये कोणतं चलन असतं? व्यस्त चलन असतं. कोणतं चलन असतं? व्यस्त चलन. बघा, इन अ पेअर ऑफ नंबर्स द इनक्रीज इन वन नंबर कॉजेस डिक्रीज इन द अदर नंबर इन द सेम प्रोपोर्शन. ही जी एक्स आणि वाय च्या किमतीची जी जोडी आहे, एक संख्या जर वाढत असेल तर त्याच प्रमाणामध्ये दुसरी संख्या कमी होते. इन सच एन एक्झाम्पल, इफ वन नंबर ऑफ पेअर डबल्ड द अदर इज हाफड. अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये समजा एका संख्येची दुप्पट असेल तर दुसरी निम्मी होते. म्हणजे समजा एक उदाहरण आपण घेऊया. एक्स ची किंमत आणि वाय ची किंमत. समजा एक्स ची किंमत 2 आहे आणि वाय ची किंमत समजा 4 आहे. आता एक्स ची दुप्पट झाली तर वाय ची किंमत काय होणार आहे? 4 ची हाफ होणार का नाही? 4 च्या निम्मा 2. समजलं का काय तुम्हाला? 2 ची दुप्पट 4 झाली का नाही? आणि वाय ची काय झाली मग? निमपट झाली. तीच वाक्य दिले बघा. इफ वन नंबर ऑफ पेअर इज डबल्ड. समजा वरची किंमत डबल झाली तर खालची किंमत हाफ. हाफ म्हणजे निम्मी होते. आता पुन्हा पाहूया इनव्हर्स व्हेरिएशन. द स्टेटमेंट एक्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू वाय. कोणतं विधान? एक्स हे वाय च्या व्यस्त प्रमाणात बदलते. कॅन अल्सो बी एक्सप्रेस्ड हॅज देअर इज इनव्हर्स व्हेरिएशन इन एक्स अँड वाय. या ठिकाणी एक्स आणि वाय या दोन चलामध्ये व्यस्त चलन आहे. इफ एक्स अँड वाय आर इन इनव्हर्स व्हेरिएशन प्रोपोर्शन. जर एक्स आणि वाय यांच्यामध्ये व्यस्त प्रमाण असेल, मग सांगितलं तर एक्स आणि वाय हा गुणाकार कॉन्स्टंट. बघा मगाशी आपण काढलाय. assuming the constant to be k. जर तुम्ही स्थिरांक k मानला, इट इज इझी टू सॉल्व्ह अ प्रॉब्लेम. तर आपल्याला ते उदाहरण सोडवायला सोपं जातं.
इफ एक्स व्हेरीज इनव्हर्सली हॅज वाय, जर एक्स हे वायच्या व्यस्त प्रमाणात बदलत असेल तर एक्स आणि वाय यांचा गुणाकार स्थिर असतो. पा एक्स इनव्हर्सली व्हेरीज हॅज वाय, एक्स आणि वाय यांच्यामध्ये जर व्यस्त प्रमाण असेल तर ते लिहायचं कसं, एक्स नंतर चलनाचं चिन्ह वाय न लिहिता 1/y लिहायचं. मगाशी झालंय आपलं. जर एक्स आणि वाय यांच्यामध्ये व्यस्त प्रमाण असेल तर एक्स आणि वायचा गुणाकार कॉन्स्टंट असतो किंवा एक्स बरोबर वाय छेद के आपण असं लिहितो, एक्स बरोबर के छेद वाय. दिस इज इक्वेशन ऑफ व्हेरिएशन आणि याला आपण चलनाचं समीकरण म्हणतो. म्हणजे के ची किंमत टाकायची आणि एक्स आणि वाय तसंच ठेवायचं. ते जे समीकरण तयार होईल त्याला आपण चलनाचं समीकरण म्हणतो. अँड के इज कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. आणि के हा काय असतो तर त्या चलनाचा स्थिरांक असतो. आता मला सांगा, नमुना उदाहरण घेऊया का डायरेक्ट प्रॉब्लेम सेट घेऊया, प्रॅक्टिस सेट? प्रॅक्टिसेस. हा, नमुना उदाहरण तुम्ही सोडवू शकता पण प्रॅक्टिस सेटच घेऊया. ओके, प्रॅक्टिस सेट 7.2. The information about number of workers and number of days to complete a work is given in the following table. म्हणजे खाली जी सारणी आहे याच्यामध्ये कशाची माहिती आहे बघा. नंबर ऑफ वर्कर्स म्हणजे कामगारांची संख्या आणि नंबर ऑफ डेज टू कम्प्लीट अ वर्क आणि ते काम पूर्ण करण्यास लागणाऱ्या दिवसांची संख्या. म्हणजे वर कामगारांची संख्या आहे, नंबर ऑफ वर्कर्स कामगारांची संख्या आपण एक्स मानूया आणि डेज म्हणजे ते काम पूर्ण करण्यासाठी लागणारे दिवस आपण वाय मानूया. आता बघा, एक काम पूर्ण करण्यासाठी जर 30 कामगार असतील तर ते काम किती दिवसात पूर्ण होतं रे? 60. मला सांगा, कामगाराची संख्या जर वाढवली तर ते काम पूर्ण करण्यास लागणारे दिवस वाढतील का कमी होतील? बरोबर आहे. म्हणजे समजा एक काम पूर्ण करायला 30 दिवस लागतायत, एक काम पूर्ण करायला 30 दिवस लागतायत. आता 30 दिवस लागतायत पण कामगार एकच आहे, म्हणजे एका कामगाराला ते काम करायला जर 30 दिवस लागत असतील तर 2 कामगाराला किती दिवस लागणार आहे? 2 कामगाराला ते काम पूर्ण करायला त्याच्या निम्म म्हणजे 15 दिवस लागणार. 15. 5 कामगाराला ते काम पूर्ण करायला किती दिवस लागणार? 5 कामगाराला 6 दिवस लागणार. 6 कामगारांना 5 दिवस. 5 दिवस. आता इथं कसं लक्षात ठेवायचं, कामगारांची संख्या आणि काम पूर्ण करण्यास लागणारे दिवस यांचा गुणाकार बघा, 1 गुणिले 30 30 येतोय. इथं कामगाराची संख्या 2 आणि काम पूर्ण करण्यास लागणारे दिवस 15 यांचा गुणाकार स्थिर आहे. आता इथं पण गुणाकार स्थिर आला पाहिजे, इथं पण गुणाकार स्थिर आला पाहिजे. मग आता तुम्हाला कामगार विचारलं की दिवस काढता येतील. समजा मी तुम्हाला विचारलं 15 कामगार असतील तर काम पूर्ण करायला किती दिवस लागणार सांगा? 2 दिवस. बरोबर आहे, 2 दिवस लागणार. म्हणजे 15 दुनी 30. जर 45 कामगार असतील तर किती दिवसात काम पूर्ण होईल रे? हे सांगता येईना, अवघड आहे हे, असं नको थोडं नको. बरं असू द्या, आता आपलं वरचं उदाहरण आपण पाहूया. व्यस्त चलनामध्ये इनव्हर्स व्हेरिएशन मध्ये पहिली राशी जर वाढली तर दुसरी राशी कमी होते, फक्त एवढं लक्षात ठेवा. आता हिथं काय ना सांगा बघू. आता ह्या 30 चा 6 चा गुणाकार किती आला बघा? 30 आणि 6 चा गुणाकार 180. 180. आता या 20 आणि 9 चा गुणाकार किती आला? 180. 180. मग वरची किंमत अशी घ्या की त्याचा खालच्या किमतीचा गुणाकार 180 आला पाहिजे.
मग 180 ला थोडक्यात आपण काय करूया, 12 भागूया. किती येणार सांगा? 12 एके 12, 12 आणि 6 18, 6 वर 0 60 आणि 12 25 60. 15. किती आली सांगितली किंमत? 15. बरोबर. आता इथली किंमत सांगा किती येईल? 18. 18. गुणाकार 180 आहे का नाही? 18. बरोबर आहे. 180 ला 10 न भागायचं. शून्याला 0 गेलं की 18 येणार. आता इथं काय येणार? 5. 180 ला कितीने भागावं लागल? 36 न. 5. 5. आता इथं कसं होणार आहे? 36 गुणिले 5 जरी केलं तर 180 म्हणजे 5 येणार. बरोबर. समजलं ना? वरच्या आणि खालच्या किमतीचा गुणाकार समान येतो. मग गुणाकार 180 येण्यासाठी इथं काय केलं? 180 ला 12 न भागलं, इथं 180 ला 10 न भागलं, इथं 180 ला 36 न भागलं. समजलं का सर्वांना हे उदाहरण? हो सर. हो सर. ओके. आता दुसरा प्रश्न, मी स्क्रीन नाही शेअर करत, पुस्तक आहे तुमच्याकडे, पान नंबर 38 काढा. फाइंड कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन, म्हणजेच के ची किंमत काढायची. अँड राईट इक्वेशन ऑफ व्हेरिएशन, आणि चलनाचं समीकरण लिहायचं. बघा, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन म्हणजे के, आणि चलनाचं इक्वेशन ऑफ व्हेरिएशन म्हणजे एक्स गुणिले वाय बरोबर के. एवढ्या दोन गोष्टी आपल्याला लिहायच्या आहेत. इथं के ची किंमत टाकायची असते. हे कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन आणि हे इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. आता पहिलं उदाहरण घेऊया याच्यासाठी. पी आणि क्यू यांच्यामध्ये इनव्हर्स व्हेरिएशन आहे. हे चलनाचं चिन्ह, आणि इनव्हर्स व्हेरिएशन असलं की आपण काय लिहितो? क्यू न लिहिता 1/q लिहितो. आता मला सांगा, पी आणि क्यू यांच्यात इनव्हर्स व्हेरिएशन आहे. मग गुणाकार स्थिर असतो का भागाकार स्थिर असतो रे इनव्हर्स व्हेरिएशन मध्ये? भागाकार. अरे, भागाकार. मगाशी काढलं की आपण 180 गुणाकार, 30 गुणिले 6, 20 गुणिले 9 याच्या अगोदरच्या उदाहरणात. मग गुणाकार स्थिर होता का भागाकार स्थिर होता? गुणाकार. गुणाकार म्हणजे पी गुणिले क्यू बरोबर के. आता किमती भरूया. तुमच्याकडे पुस्तक असेल, सांगा पी ची किंमत किती दिली? इफ इफ बघा, 15. पी इज इक्वल टू 15, आणि क्यू बरोबर किती दिलंय? 4. 4, आणि बरोबर के. सांगा 15 चोक 60, 60. आणि यालाच काय म्हणायचं सांगा? के म्हणजेच काय? कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. व्हेरिएशन. कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन किती आलं मग? 60 आलं. आणि पुन्हा हे लिहायचं, एक्स गुणिले वाय बरोबर के. सॉरी, इथं एक्स गुणिले वाय नको, इथे चल कुठला आहे रे? हे लिहायचं, पी गुणिले क्यू बरोबर के. मग आता पी ची किंमत बघा, आता त्याच्या पुढं नाही, इथं काय नाही, फक्त के ची किंमत टाकायची. मग पी गुणिले क्यू बरोबर के ची किंमत आपण किती काढली? 60. 60. आणि त्याला काय म्हणायचं? इज इक्वेशन ऑफ व्हेरिएशन, आणि यालाच काय म्हणायचं? चलनाचं समीकरण. समजलं का सर्वांना हे उदाहरण? हो सर. हो सर. ओके. हा, आता दुसरं उदाहरण बघा. त्यातील झेड इनव्हर्सली व्हेरीज हॅज डब्ल्यू.
झेड आणि डब्ल्यू यांच्यामध्ये व्यस्त चलन आहे. सांगा पहिल्यांदा काय लिहू? भागाकार कॉन्स्टंट लिहू का गुणाकार कॉन्स्टंट लिहू? गुणाकार. हा म्हणजे काय लिहू सांगा? झेड डब्ल्यू बरोबर काय? 2.5. अरे कॉन्स्टंटला आपण के अक्षर वापरतो, मग के सांगा ना. झेड गुणिले डब्ल्यू बरोबर के. आता झेड ची किंमत बघा किती दिली या? व्हेन झेड इज इक्वल 2.5. टू 2.5 देन डब्ल्यू इज इक्वल टू 24. 20. मग के बरोबर किती बघा? 25 गुणिले 24 करूया आणि एक दशांश चिन्ह डावीकडं. 25 चोक 100, हातचा 10, 25 दोन्ही 50 आणि 10 60 आणि दशांश चिन्ह हित द्यायचं म्हणजे 60.0 म्हणजेच किती आलं? 60 आलं. 60. के ची किंमत 60 आणि केलाच काय म्हणतो आपण? कॉन्स्टंट ऑफ Constant variation. Constant of कॉन्स्टंट variation. ऑफ व्हेरिएशन दॅट इज इक्वल टू 60. हा हे एक झालं. आता आपल्याला इक्वेशन ऑफ व्हेरिएशन काढायचे, मग हे लिहायचं पुन्हा. झेड गुणिले डब्ल्यू बरोबर के. आता इथं फक्त के ची किंमत टाकायची बरं का. सांगा के ची किंमत किती आहे? 60. म्हणजे झेड गुणिले डब्ल्यू बरोबर 60 आणि याला काय म्हणायचं? इज द Equation of variation. ऑफ व्हेरिएशन. Variation. काय म्हणायचं? चलनाचं समीकरण. समजलं का सर्वांना? हो सर. हो सर. ओके. तिसरं, यस इनव्हर्सली व्हेरीज हॅज टी स्क्वेअर. आता हे थोडा चेंज आहे बघा. आता कोणत्या दोन राशीमध्ये व्यस्त चलन आहे सांगा? यस आणि टी. यस यस आणि टी नाही बघा, टी स्क्वेअर आहे. टी यस आणि स्क्वेअर. टी वर्ग. मग या दोघाचा गुणाकार कॉन्स्टंट म्हणजे यस गुणिले टी स्क्वेअर बरोबर के. हा आता यस ची किंमत सांगा आणि टी ची सांगा बघू. Yes, यस 4. ची एस ची 4, टी ची 5. टी 5. ची 5 पण इथं 5 चा काय येणार? वर्ग. स्क्वेअर. स्क्वेअर. 5 चा वर्ग 25. 25 चोक 100. 100. 100. आणि यालाच काय म्हणायचं? इज Constant कॉन्स्टंट of ऑफ variation. व्हेरिएशन. याला चलनाचा स्थिरांक असं म्हणायचं. आता पुन्हा हे लिहायचं. यस गुणिले टी वर्ग बरोबर के आणि मग यस गुणिले टी वर्ग बरोबर के ची किंमत किती? 100. 100. 100. इज इक्वेशन Equation of variation. व्हेरी. ती घेतली. समजली का सर्वांना? हो सर. हो सर.
ओके, आता लास्ट चौथं. एक्स इनव्हर्सली व्हेरीज ॲज स्क्वेअर रूट ऑफ वाय. का भागाकार स्थिर. इनव्हर्स व्हेरिएशन आहे त्यांचा गुण म्हणजे कॉन्स्टंटला आपण के म्हणतो. एक्स आणि वर्गमुळात वायचा गुणाकार के. सांग आता एक्स ची किंमत किती दिली या. 15 बरोबर. आणि वायची 9. आणि वायची वायची 9 9. दिली पण ती वर्गमूळ चिन्हात 9लेच. मग 9चं वर्गमूळ किती रे. 81. वर्गमूळ वर्ग नव्हे. 9 कुणाचा वर्ग आहे 3चा. आणि मग के ची किंमत किती आली 3चा. 15 त्रिक 45. 45. आणि ह्याला काय म्हणायचं केला कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. व्हेरिएशन. आता पुन्हा हे लिहायचं बघा. एक्स गुणिले वर्गमुळात वाय बरोबर के. आता ह्यात फक्त के ची किंमत भरायची. के ची किंमत किती 45. 45 आणि यालाच काय म्हणायचं is the equation of variation. ओके. समजतंय ना रे. हो सर. हो सर. हो सर. ओके. प्रश्न तिसरा पहा. द बॉक्सेस आर टू बी फिल्ड विथ ऍपल्स इन अ हिप. बघा ज्या पेटी आहे या पेटीमध्ये सफरचंद भरलेले आहेत. इफ 24 ऍपल्स आर पुट इन अ बॉक्स. जर एका पेटीमध्ये 24 सफरचंद ठेवली देन 27 बॉक्सेस आर नेडेड. तर किती बॉक्स लागतात 27. इफ 36 ऍपल्स आर फिल्ड इन अ बॉक्स. जर एका पेटीमध्ये 36 सफरचंद ठेवली हाऊ मेनी बॉक्सेस विल बी नेडेड. तर किती बॉक्स लागतील. आता आपण काय करूया एक्स आणि वाय मानूया. आता एक्स कशाला मानूया सांगा. नंबर ऑफ ऍपल्स फिल्ड इन अ बॉक्स म्हणजे बॉक्स मध्ये ठेवल्या जाणाऱ्या सफरचंदाची संख्या. लेट म्हणजे समजा. नंबर ऑफ ऍपल्स फिल्ड इन अ बॉक्स दॅट इज इक्वल टू एक्स. एका पेटीमध्ये ठेवलेल्या सफरचंदांची संख्या एक्स मानली. आणि नंबर ऑफ बॉक्सेस नंबर ऑफ आपण वाय मानूया. आता बघा एका पेटीमध्ये जर 24 ऍपल्स ठेवली म्हणजे एक्स बरोबर किती रे 24. देन 27 बॉक्सेस आर नेडेड. तर किती बॉक्स लागतात 27. समजते ना. एक्स आणि वाय म्हणजे एक्स म्हणजे एका पेटीमधील सफरचंदांची संख्या. इथे लिहिलंय की 24 जर ऍपल्स एका बॉक्स मध्ये ठेवली तर किती बॉक्स लागतात 27. मग नंबर ऑफ बॉक्सेसला आपण वाय म्हणले. मग वाय ची किंमत 27. आता या दोन वरनं आपण काय करूया कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन काढूया. सांगा मला आता. जेवढी आपण पेटीमध्ये जास्त सफरचंद ठेवू तेवढं बॉक्स कमी लागणार. म्हणजे एका पेटीमध्ये की त्या कमी होणार.
म्हणजे इनव्हर्स व्हेरिएशन आहे का डायरेक्ट व्हेरिएशन आहे? एक वाढलं आणि दुसरं कमी झालं की इनव्हर्स व्हेरिएशन असतं. म्हणजे एक्स आणि वाय या दोन चलामध्ये कोणतं चलन आहे? डायरेक्ट व्हेरिएशन की इनव्हर्स व्हेरिएशन? बोला. अरे माझा आवाज येत नाही तुम्हाला? येतोय. हा. अरे एक साधं तुम्हाला उदाहरण देतो. एका बॉक्स मध्ये समजा 20 सफरचंद ठेवली आणि 10 जर पेट्या लागत असतील. पुन्हा काय केलं, त्याच बॉक्स मध्ये समजा मी 4 तर 5च लागणार ना. समजा एका पेटीमध्ये मी 100 सफरचंद ठेवली तर 2च पेट्या लागणार. म्हणजे बघा इथं वाढत चाललंय आणि इथं कमी होत चाललंय. म्हणजे सफरचंदाची संख्या इनव्हर्स वाढवली का नाही? प्रपोर्शन. हा, इनव्हर्स इनव्हर्स प्रपोर्शन. व्हेरिएशन. बरोबर. एवढ्यासाठी मी तुम्हाला हे उदाहरण दिलं. आता एक्स आणि वाय मध्ये इनव्हर्स व्हेरिएशन असले की आपण लिहिताना कसं लिहितो? चलनाचे चिन्ह वाय न लिहिता काय लिहितो? एक छेद वाय. आणि यांचा गुणाकार कॉन्स्टंट म्हणजे एक्स गुणिले वाय बरोबर काय येणार? के. आता एक्स ची किंमत 24 टाकूया आणि वाय ची किंमत किती टाकूया? 27. उजवी बाजू के. करा गुणाकार. 27 चोक किती रे? 108. 108. हा, 108 मधलं 8 हातचा किती आला मग? 10. मग 27 दुनी 54 आणि 10 64. के ची किंमत किती आली मग? 648. समजलं का? आता वरचा भाग इथेच सर. करतोय मी. आता थोडा भाग राहिला त्यातला. हा, आता काय करायचं तुम्हाला सांगतो. हे चलनाचं समीकरण पुन्हा एकदा लिहायचं. म्हणजे कोणतं? एक्स गुणिले वाय बरोबर के. आता मगाशी मी पुसलंय. एका बॉक्स मध्ये ठेवले संख्या आणि वाय म्हणजे नंबर ऑफ बॉक्सेस, पेट्यांची संख्या. आता पुढचं वाक्य वाचायचं. इफ 36 ऍपल्स आर फिल्ड इन अ बॉक्स. जर एका पेटीमध्ये 36 सफरचंद ठेवली म्हणजे 36 कुणाची किंमत आली? एक्स. देन हाऊ मेनी बॉक्सेस विल बी नीडेड. म्हणजे आपल्याला बॉक्स काढायचे म्हणजे वाय काढायची. मग एक्स ची किंमत मी इथं 36 भरतो. वाय काढायचा आहे आणि के ची किंमत मगाशी काढली होती किती आपण? 648. मग वाय बरोबर 648 आणि गुणिले 36 तिकडे गेल्यानंतर भागिले. आता इथं बघा किती न भाग जातोय रे? 36चा पाड आपला पाठ नसतो पण 18 न जातोय बघा. हो जातोय. 18 दुनी 36. 8 त्रिक जातोय. 54. 10 वर 0 8 आणि 8 सग अष्टवदर्श ना. आणि पुन्हा बे एक बे, बे एक बे, बे 8 16. किती आली वायची किंमत? 18. 18. म्हणजे शेवटी उत्तर काय? इफ 36 ऍपल्स आर फिल्ड इन अ बॉक्स देन 18 बॉक्सेस विल बी नीडेड. जर एका पेटीमध्ये 36 सफरचंद ठेवली तर 18 काय लागणार आहेत? पेट्या लागणार आहेत. समजलं का? बघा, सोडवून बघा, प्रयत्न करा. आणि ज्यांना समजलं नाही त्यांना मी व्हिडिओ टाकतोय, तो व्हिडिओ पुन्हा पहा.
त्यानंतर प्रश्न क्रमांक 4. राईट द फॉलोइंग स्टेटमेंट्स युजिंग सिम्बॉल ऑफ व्हेरिएशन. चलनाचं सिम्बॉल वापरून खालील विधान लिहा. आता पहिलं बघा, द वेवलेंथ ऑफ साऊंड L and its frequency F are in inverse variation. साऊंड म्हणजे काय रे? ध्वनी, आवाज. आणि वेवलेंथ म्हणजे आवाज. तरंग लांबी. वेवलेंथ म्हणजे तरंग लांबी. ध्वनीची तरंग लांबी आणि ध्वनीची फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारता आर इन इनव्हर्स व्हेरिएशन, या दोघांमध्ये व्यस्त चलन आहे. आता वेवलेंथला एल अक्षर त्यांनी दिलेलं आहे, फ्रिक्वेन्सीला एफ अक्षर दिलेलं आहे, यांच्यात व्यस्त चलन आहे. फक्त चलनाचं सिम्बॉल हे वापरायचं. आणि इनव्हर्स व्हेरिएशन असलं की आपण एफ न लिहिता काय लिहितो रे? 1/f. समजलं का कसं लिहायचं? एवढंच लिहायची. राईट द फॉलोइंग स्टेटमेंट युजिंग सिम्बॉल ऑफ व्हेरिएशन. चलनाचं सिम्बॉल वापरून खालील विधान लिहा. अरे समजलं का हे पहिलं लिहिलेलं? हो. आता दुसरं बघा, इंटेन्सिटी ऑफ लाईट व्हेरीज इनव्हर्सली विथ स्क्वेअर ऑफ डिस्टन्स ऑफ अ स्क्रीन फ्रॉम अ लॅम्प. प्रकाशाची तीव्रता आणि त्या दिव्यापासून पडद्याचं अंतर आणि या अंतराचा वर्ग, या दोघांमध्ये व्यस्त चलन आहे. इनव्हर्स म्हणजे व्यस्त. आता इंटेन्सिटी ऑफ लाईट, प्रकाशाची जी तीव्रता आहे त्याला आय अक्षर वापरलं आणि डिस्टन्स त्याला डी अक्षर वापरलं, पण त्या डिस्टन्सचा वर्ग आहे बघा, म्हणजे डी वर्ग. आणि यांच्यात व्यस्त चलन आहे. मग लिहिताना कसं लिहायचं? डी वर्ग 1/d वर्ग लिहायचं. म्हणजे आय चलनाचं चिन्ह पुढं 1/d वर्ग. समजलं काय हे दोन प्रश्नांची उत्तरं? हो सर. ओके. आणि त्यानंतर हा 5वा आणि 6वा प्रश्न आहे, तो या वर्षीच्या सिलेबस मधून कट झालेला आहे. हे दोन नाही केलं तरी चालतील. 5वा पण करू नका, 6वा पण करू नका. बघा, आज आपण प्रॅक्टिस सेट 7.2 पाहिला. याच्यामध्ये एकूण मुख्य प्रश्न 6 आहेत आणि या 6 मुख्य प्रश्नामध्ये आपल्याला किती सोडवायचे आहेत? 4. 5वा आणि 6वा प्रश्न ड्रॉप झालेला आहे, तो नाही सोडवला तरी चालेल. मग तुम्ही होमवर्क मध्ये प्रॅक्टिस सेट 7.2 मधील पहिलं 4 प्रश्न सोडवा. ओके, बस करूया.